राजकारण हाच यांचा ठाक आहे। बहुजन समाज पक्षाचे बहुजन समाज पार्टीची मोठी रॅली निघालेली आहे आणि प्रचार जोमाने चालवला आहे आणि या प्रचाराच्या माध्यमातून लोकप्रिय अधिकृत उमेदवार सुमनताई मनोहरजी बनसोड लक्षात घ्या। प्रचार मोठ्या जोमाने चालू झालेला आहे आणि ज्यांना याला उमेदवार मिळाली आहे त्यांनी आपला प्रचार जोमाने चालू केलेला आहे। प्रचार जोमाने चालू झाला आहे। जोमाने प्रचार चालू झाला आहे बहुजन समाज पार्टीच्या आणि जनतेच्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि घरोपर्यंत जाऊन त्यांच्या समस्येला जाणून त्यांच्या निवारण करण्यासाठी त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे। समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा वारे हत्ती वारे हत्ती बीएसपी की क्या पहचान अधूरा कांशी राम जी तेरी नेक कमाई तूने सोती कौम जगाई कांशी तेरी नेक कमाई तूने सोती कौम जगाई बीएसपी की क्या पहचान नीला झंडा हाथी निशान बीएसपी की क्या पहचान नीला झंडा हाथी निशान वारे हत्ती वारे हाथी वारे हाथी बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 32 मध्ये इथे जनगणना नेतृत्व देण्यात आलं आहे आणि आज 5वा दिवस आहे आणि जोमाने हा प्रचार चालू झालेला आहे आणि इथे या ठिकाणी ज्यांना बहुजन समाज पार्टीने नेतृत्व देण्यात आलं आहे त्यांनी मोठ्या ताकदीने आपला प्रचार चालू केलेला आहे। थेट आपल्याच्याशी धनराज हाडके साहेब जुळलेले आहे आणि बहुजन समाज पक्षाचं ते नेतृत्व करत आहे। स्थानिक मुद्द्याला घेऊन जनतेच्या घरोघर पोहोचून राहिले काय सांगा सर आपला प्रचार सांगा। सर्वांना प्रथम सर्वांना जय भीम। माझं नाव धनराज रामदासजी हाडके आहे। मी बहुजन समाज पक्षाच्या तिकीट हत्ती या चिन्हावरती निवडणूक लढत आहे। आज प्रचाराचा 5वा दिवस आहे। अयोध्यानगर या परिसरामध्ये पदयात्रा काढून लोकांना सहपर्यंत भेट देत आहे, लोकांची प्रतिक्रिया घेत आहे आणि ज्या वार्डाच्या काही समस्या असेल त्या निस्वार्थपणे मी त्या सोडण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणून प्रभाग क्रमांक 32 मधून बहुजन समाज पार्टी मोठ्या ताकदीने लढत आहे। तरी सर्व अयोध्यानगरातील सर्व नागरिकांना माझी अशी नम्र विनंती आहे की त्यांनी हत्ती या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा। हाडके साहेब, इथं स्थानिक मुद्दे आहे आणि स्थानिक समस्या सुद्धा आहे आणि स्थानिक समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि एक आपला बहुजन समाज पक्षाच्या वतीने एक आपला विजन सुद्धा आहे। लोकांप्रती काय मुद्दे घेऊन चालले आहे तुम्ही? मी लोकांमध्ये 4 मुद्दे घेऊन चाललेलो आहो। सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे एज्युकेशनचा मुद्दा आहे। ज्या कारपॉनच्या शाळा बंद पडल्या त्या कारपॉनच्या शाळा त्वरित सुरू करण्यात याव्या। तिथे कंपल्सरी इंग्लिश मिडियम गरीब लोकांना मोफत इंग्लिश मिडियम सुरू करून त्यांचे एज्युकेशन चांगल्या पद्धतीने होईल। दुसरा मुद्दा असा आहे की प्रभागामध्ये गंदगीचे प्रमाण जास्त वाढलेले आहे। त्यामध्ये मी 100 लोकांना प्रभाग क्रमांक 32 मध्ये सर्वप्रथम रोजगार देईन कारपॉरेशनच्या माध्यमातून। तिसरा मुद्दा असा आहे जे फुटपाथवरचे जे हातमजूर लोक आहेत त्यांना कुठेतरी एक जागा करून त्यांच्यासाठी व्यवसायाची प्रावधान पूर्ण करेन। या पद्धतीने मी लोकांपुढे समस्या घेऊन चाललेलो आहोत। हे होते धनराज हाडके साहेब आणि स्थानिक मुद्द्याला घेऊन जनतेपर्यंत पोहोचून राहिलेले आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्ते सुद्धा आहे ते आणि त्यांना नेतृत्व करण्यात मिळालं आहे आणि विकासाचा एक त्यांनी ध्यासच घेतलाय। काय आपल्याकडे सुमनताई बनसोड मॅडम सुद्धा जुळलेले आहे आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीने ते सुद्धा रिंगणामध्ये उतरले आहे आणि त्यांच्या मागे सुद्धा जनसमूह त्यांच्या पाठीशी आहे।
ते त्यांच्याशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं. आपल्या समोर बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुमनताई मनोहरजी बनसोड आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही जनतेपर्यंत कोणते मुद्दे घेऊन चालले? तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा. मी सर्वांना आधी मैत्रीपूर्व जय भीम. मी सौ सुमन मनोहरजी बनसोड, सावित्रीबाई फुले नगर येथील रहिवासी असून वार्ड क्रमांक म्हणजे प्रभाग 32 मधून प्रभाग 32 या क्षेत्रातून निवडणूक लढत आहे. माझं म्हणजे महत्वाचं हे आहे की ज्या प्रभागामध्ये आम्ही उभे आहोत त्या प्रभागामध्ये काही ठिकाणी रोडाचे काम बरोबर झालेले नाही आहे. तसेच काही कुठे खड्डे पडलेले आहेत आणि अगदी रोडावर पाणी साचलेलं असते, कधी काही असते. लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाही, लोक ओरडतात, भांडणं करतात. आमच्या एरियामध्ये पण ते सुरू आहे. आणि काही गटर लाईनी आहेत त्या चोकट झालेल्या आहेत, त्या खूप जीर्ण झालेल्या आहेत. त्यांचे पण आम्हाला काम करून घ्यायचे आहे. ते काम पूर्ण झालेले नाही आहे, उर्वरित काम आहे ते आम्ही पूर्ण करू. आणि तसेच काही नळ आहे, हे आहे, ते जे बी काही कॉर्पोरेशनचे काम असतील ते आम्ही पूर्ण. आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसामध्ये बहुजन समाज पार्टीच्या तुम्ही सुद्धा या रिंगणामध्ये उतरले आणि जनसमूह तुमच्या पाठीशी आहे. आणि स्थानिक मुद्दे तुम्ही घेऊन जात आहे, जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचून राहिलेले आहे. आणि आधी तुम्ही पट्ट्यासाठी बी तुम्ही एक आंदोलन करला होता, त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? आमच्या काही झोपडपट्ट्या आहेत त्या 30-40 वर्षापासून, काही त्याच्या आधीच्या पण आहेत. काही लोकांना पट्टे मिळालेले आहेत, काहींना नाही मिळालेले आहेत. पण ज्यांना काही लोकांना पट्टे मिळालेले नाही आहेत त्या सगळ्यांना पट्टे मिळाले पाहिजे, याच्यासाठी आम्ही 40 वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नांना यश आलं पाहिजे असाच माझा हा उद्देश आहे. आणि जास्तीत जास्त ज्याही वस्तीच्या सुधारणा व्हायच्या आहेत त्या पण आम्ही करून घेऊ. तसेच आम्ही लढा देत राहू. आम्ही लढत आलो 40 वर्षापासून, जसे लढत आलो याच्या पुढेही लढू आम्ही. आणि सर्व महानगरपालिकेचे आहेत किंवा हे पट्ट्याचे जे बी काही काम आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेला आहे. आणि मी सर्वांना शाश्वती देतो की माझ्या कामं मी पूर्ण करेन. बहुजन समाज पार्टीच्या, बहुजन समाज पार्टीच्या धनराज होडके साहेब, सुमनताई, सुमनताई. या आपल्याकडे ज्यांनी प्रभाग क्रमांक 32 म्हणून नेतृत्व दिलेलं आहे. बहुजन समाज पार्टीचे हात मजबूत करण्याचं काम चालू आहे. आणि आज 5वा दिवस आहे आणि जनसमूह त्यांच्या पाठीशी आहे. स्थानिक मुद्दे घेऊन जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचून राहिलेला आहे. आणि या आपल्या स्थानिक मुद्द्याची बाजू ठेवून जनतेला प्रभाग क्रमांक 32 मधून बहुजन समाज पार्टीला भारीच्या भारी मताने विजयी कसा, असं सुद्धा त्यांनी एक संदेश जनतेपर्यंत दिला आहे. थेट मान्यवर साहेब आपली चॅनलशी जुळले होते, मॅडम सुद्धा आपल्यासोबत जुळलेले होते आणि त्यांनी ठामपणे आपल्याला मत सांगत आहे. त्याची एक मुलाखत घेऊन आपण त्यांनी जाणून घेतलं आहे स्थानिक मुद्दे कोणत्या मुद्द्यावर ते जनतेपर्यंत पोहोचवते. आणि आपल्याशी मान्यवर साहेब जुळले होते. सुमनताई, तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहात? मी जनतेला हा संदेश देईन की जास्तीत जास्त भारी मत मिळालं पाहिजे. हा हत्ती सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि आजपर्यंत जे बी काही झालेलं आहे निवडणुकीच्या बाबतीत लोक कोणत्याही प्रचाराला प्रसाराला आणि बळी पडतात आणि कोणी कोणत्याही आमिष दाखवलं त्याच्या मागे धावतात. पण माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही अशा काही गोष्टीच्या मागे धावू नका आणि ह्या हत्तीकडे लक्ष द्या. आमच्या BSPच्या हत्तीला जास्तीत जास्त मताने निवडून द्या. हाडके साहेब आणि मी सुमनताई बनसोड 32 प्रभाग आणि द या 2 हत्तीला तुम्ही लक्ष देऊन
विजयी करा एवढंच मी लोकांना आव्हान देते आणि विश्वासाने सांगते की जे काही त्यांच्या समस्या असतील ते आम्ही दूर करू. त्यांनी आम्हाला विजयी करावं एवढीच अपेक्षा करते. धनराज हाडके साहेब, आपण जनतेपर्यंत पोहोचून राहिले, का जनतेला तुम्ही आव्हान करणार आहात? आपलं जनतेला कोणत्या पद्धतीने आपण सांगणार आहात? ठामपणे सांगा. मी प्रभाग क्रमांक 32च्या जनतेला मी एक आवाहन करणार आहे की येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचे उमेदवार हे मोठ्या ताकदीने लढत आहे. त्याच अनुषंगाने बहुजन समाज पार्टीचा पक्ष सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, हा सुद्धा मोठी ताकद लावून या प्रभागामध्ये लढत आहे. म्हणून प्रभागातील सर्व जनतेला माझं असं आव्हान राहणार आहे की आपलं कुठेही मत इकडे तिकडे वेस्ट न करता पूर्ण बहुमताने हत्ती या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल एवढीच अपेक्षा आणि आवाहन करतो. जय भीम, जय भारत, जय भीमाचल. बहुजन समाज पार्टीचा विजय असो, बहुजन समाज पार्टीचा विजय असो, येत नाही. आल्याशिवाय राहत नाही. बहुजन समाज पार्टीचा विजयी असो. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हरके भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुमनताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुमनताई आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. लोकप्रिय अधिकृत उमेदवार धनराज लक्षात असू द्या. असं कसं येत नाही. बहुजन समाज पार्टीचा